गुड मॉर्निंग सर्वांना. बाहेर किती सुंदर वातावरण झालं. कामावरून बसलेच होते की पावसाने मस्त अशी हजेरी लावली. एवढं सुंदर पाऊस येते. मी तुम्हाला काय दाखवू, चला दाखवते. बघा किती छानसं वातावरण झालंय बाहेर. मस्त लांबपर्यंत नुसते काळे काळे ढगाने. अशाच्यात मला बाहेर जाऊन काहीतरी खायची इच्छा होती, पण काय करणार, मी बाहेर नाही जाऊ शकत. पाऊस येतोय. काय हरकत नाही, चला आपण घरीच काहीतरी बनवू. मी इथे बनवणार आहे व्हेज मोमो. इथे मी कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिर्च, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि आपली नेहमीचं ज्याच्यामध्ये मेन आहे ते की कोबी. आता इथे मी मस्तपैकी आलं लसूणला असं छानशी फोडणी देते, आलं लसूण मिरचीची. आणि आता मस्त परतून घ्यायचं याला. परतून घ्यायचं मस्त लाल लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर सगळे व्हेजिटेबल मिक्स करायचे आणि छानसे त्याला वाफवून घ्यायचे. हो, मीठ वगैरे सगळं वरून टाका हां, आधीच नका टाकू, कारण काकडी ह्याला पाणी सुटतं गाजरला वगैरे. तसंच वरून आता मस्त शिला मी वाफवून घेतली. वरून मी मीठ टाकते. मीठ टाकून छानसं परत त्यांना परतून घ्यायचं 2 मिनटं. आणि हो, याची पोळी लाटताना मधून अशाच प्रकारे लाटा. मध्ये ना कॉईन पाहिजे असतो, ठीक आहे, कारण खाली जर तेलात टाकलं तर आपण ते फुटणार नाही. मध्ये कॉईन आला पाहिजे मोमोच्या. त्याच्यानंतर सगळं फिलिंगमध्ये भरायची आणि त्याला शेप द्यायचे. छानसे राऊंड 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 असा मस्तसा शेप द्यायचा. वेगवेगळे मी कसा मोदकासारखा शेप दिला आहे, ह्याच्यात दिसत नाही. थांबा, मी तुम्हाला परत दाखवते. अजून एक घेते आणि मध्ये त्याचे फिलिंग भरते. सगळ्याला मध्ये मी कॉईन ठेवलेला आहे बरं का. मध्ये कॉईन ठेवायचा असतो त्याला. कॉईन म्हणजे कॉईन नाही हो, पोळीला मध्ये थोडंसं जाड पीठमध्ये ठेवायचं, पूर्ण पातळ नाही करायची ती. तशीच मग मी आता इथे बघा मस्त मोदक शेप पुन्हा केला छानसा. बघा मी याच्यामध्ये वेगवेगळे शेप पण केलेले आहेत. आणि इथे चला मग माझे मोमोज तयार आहे. या मग लावा हजेरी.